सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा, ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचवणार आहोत। आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ओतूरमध्ये पुन्हा एकदा बिबट हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। ओतूर मधील बाबेतमळा या ठिकाणी हा बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। ओतूर मध्ये हा एका महिन्यातला तिसरा बिबट हल्ला असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे। एकदा बिबट्याचा हल्ला झालेला आहे, तर एका महिन्यात हा तिसरा हल्ला असून बिबट्यावर कुठल्याही प्रकारे अजून जेरबंद झालेला नाहीच आहे बिबट्या, तर यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुखापत झालेली आहे। कशी झाली, काय झालं? स्कूटीवर चाललो होतो आता, म्हणजे एक अर्धा पाव तासापूर्वी, तर अचानक हल्ला केला त्याने, बिबट्याने। कुठं? कपालगिरीश्वरच्या म्हणजे कॅनलच्या रोडला, बावीतमळा रोडला। साधारण टाइम काय होता? 7:30 वाजायचं नाही ना, 7च्या दरम्यान। 7च्या दरम्यान। 7 वाजता। तुमचं नाव काय? संतोष बलतरगिते। तुम्ही काय करत होते? मी नाही चाललो होतो, म्हणजे आम्ही दोघ जण गावातून घरी चाललो होतो त्यावेळेस। कुठं झालंय काय बघू? तो मांडीला आहे। बघू गाडीवर तुम्ही एकटेच होते का? नाही, दोघं पण होतो। दोघं? कोण कोण होतं? मंडळ मिसेस आणि मी। त्यांच्यावर पण हल्ला झालाय का? त्यांच्यावर पण? त्यांना बोलवा ना। हो या मॅडम। तुम्हाला पण या ठिकाणी हल्ला झाला? हो। बघू कुठे झाला? तुमच्या मग तुम्ही तिथं बिबट्या अटॅक करून पळून गेला का? हो, म्हणजे मागं लागला होता तरी पण गाडीवरती असल्यामुळे मी गाडी काही म्हणजे हे नाही केली, म्हणजे कमी नाही केली। काही त्या स्पीड मध्ये अजून स्पीड वाढवून गाडी आम्ही निघून गेलो। आजूबाजूला माणसं वगैरे? नाही, कोण नाही तिथं अंधार आहे, आणि बल्ब काढून नेले लोकांनी कोणतरी लाईटचे। तुमच्या मदतीला कोण आलं? नाही, मदतीला काय, आम्ही डायरेक्ट घरीच गेलो ना, तिथं मदतीला काही चान्सेस नाही ना मध्ये। इकडे कोण घेऊन आलं? आता मग फोन केला मी फॉरेस्ट साहेबांना, त्यांनी गाडी पाठवली आणि धनंजय डोंगरेंना फोन केला होता, ते पण बोलले की मी गाडी पाठवतो बोलले, आणि मग तिथून मग इकडे आलो आम्ही। आता इकडे ओतूरच्या जे एवढं पंचकृषीत आहे त्यांना काय सांगाल तुम्ही, शेतकऱ्यांना जे ते ठिकाणी राहत आहेत त्यांना? नाही, संध्याकाळचे शक्यतो आता म्हणजे बिबट्या सगळीकडेच वावर वाढलेलाच आहे, आणि संध्याकाळी शक्यतो थोडं 6च्या नंतर शक्यतो नाहीच हे करावं। सकाळी सुद्धा आहे ना, 7च्या नंतरच तोपर्यंत असतातच असं वागायचं। आता ह्या हॉस्पिटल येऊन मधून कोणती कोणती ट्रीटमेंट झाल्या? आता त्यांनी त्याचे लसी दिलेले आहेत, एक धनुर्वाताची लस दिली, आणि त्याचे दुसरी लस दिलेली आहे त्यांनी। आता नारायणगावच्या जे मेन लस आहे ती नारायणगावला भेटत बोलले, तर तिथे जाणार आहे पुढचे उपचार नारायणगावला। तुम्हाला असं वाटत नाही का या ठिकाणी ती लस पाहिजे ओतूरमध्ये? नाही, पाहिजे बरोबर आहे, पण आता अजून अवेलेबल नाही ना। आता मेन म्हणजे काही दिवसांनी आपली हे नवीन चालू झालं का त्यावेळेस होईल ना, गरज होईलच ना म्हटल्यावर आपल्या इथं गरज येते लसी, असं मला तरी वाटतं। आता नवीन हॉस्पिटल चालू झाल्यानंतर होईल? हो, त्यावेळेस होईल ना, असं नाही का। आता काय अजून म्हणजे मेन तिकडेच भेटतात ना, नारायणगावलाच ना, असं। तुम्ही गेलते त्या ठिकाणी, काय झालं नक्की, कसं सांगाल तुम्ही? सदर घटनेची म्हणजे तात्काळ माहिती मिळत आपण पेशंटला ताब्यात घेऊन आपण सरकारी दवाखान्यासाठी उपचाराकरिता दाखल केलं झाले। काही साधारण किती वाजता तुम्हाला फोन वगैरे काय आला? एक आत्ता म्हणजे अर्ध्या तासापूर्वी फोन झाला होता मला, क्विक जागेवर पोहोचून त्यांना ताब्यात घेऊन आपण इथं उपचाराकरिता सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले। आता ह्या महिन्यात बिबटचा आपल्या ओतूरमध्ये तिसरा हल्ला आहे, तर याच्यावर उपाययोजना काय करणार आहे तुम्ही पुढच्या? उपाययोजने आपल्याला आपण अशा घटना होतात की बिबटचं निदर्शन येतात, तिथे आपण पिंजरा लावण्याचे काम करतोय। म्हणजे लोकांच्या मागणीनुसार आपण पिंजरा तिथे लावून आपण बिबट पकडण्याचं काम करतोय थोडक्यात। आता नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकाला असंच करेल की बाबा, आपल्याला जवळपास आता कसं ओतूरचा जो पट्टा आहे, ओतूरचा जो भाग आहे, म्हणजे जो बिबट पर्वत क्षेत्र आहे, तर आपण जो घरी ये जा करताना रात्री अपरात्री
तर आपलं जरा सावधरीतीने जावं, म्हणजे बिबट प्रवण क्षेत्रातून जाताना आपल्या गाडीचे हॉर्न वगैरे वाजवावं किंवा आवाज वगैरे करावं, आणि बस एवढं जरा काळजी घेतली चालेल. किंवा पायाने चालत असताना आपल्या मोबाईलवरती गाणे वाजवणे वगैरे, किंवा मोठ्याने बोलणे, आवाज करणे किंवा इतरत्र आवाज निर्माण करणे, जेणेकरून बिबट्या जर रस्त्याच्या आजूबाजूला जर बसलेला असेल तर तो आवाज ऐकून त्याची जागा बदलेल किंवा तो तिथून पळून जाईल. म्हणजे थोडक्यात आपण अशी जर काळजी घेतली तर नक्कीच आपलं बिबट्यापासून संरक्षण होऊ शकेल.